मंडे टू फ्रायडे खूप काम करतो शनि रविवार खूप पार्टी करतो. ओके, म्हणजे ही एक कॉमन लाईफस्टाईल आहे सर, मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली, इकडे सगळीकडे. आणि स्वतःला आपण वेळच देत नाही. त्यातले त्यात आता जी गोष्ट आपल्याला दिसते, आपले बॉडी ऑर्गन्स दिसतात, जसं चेहरा आहे, बॉडी आहे, आपल्याला दिसतं की हा इथं प्रॉब्लेम झालाय वगैरे वगैरे, तर आपण लगेच त्याच्यावरती ऍक्शन घेतो. पण किडनी इज इनव्हिजिबल पार्ट. ओके, म्हणजे आपल्याला डोळ्यांना नाही दिसत, त्यासाठी टेस्ट करावे लागतात. तर याची जर आपल्याला एक अशी स्टेप बाय स्टेप एक रुटीन सेट करायचं असेल की नाही भाऊ, मला किडनी, हार्ट, डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्या गोष्टींपासून लांब राहायचंय, तर मी ह्या 5 गोष्टी जर फॉलो केल्या तर ह्या गोष्टी होणार नाही. असं काय करायला पाहिजे सर? टॉप गोष्ट जी आहे, टॉप मोस्ट प्रायोरिटी इज हायड्रेशन. किंवा वॉटर इनटेक प्रॉपर ठेवा. स्लीप पॅटर्न ऍटलीस्ट 6 आवर्स स्लीप झालीच पाहिजे. थर्ड इज एक्सरसाइज 180 मिनिट्स अ वीक. तुम्ही डेली ब्रिस्क वॉक करा किंवा कार्डिओ करा किंवा जिम करा किंवा रनिंग करा, जॉगिंग करा, योगा, मेडिटेशन, एक्सरसाइज हेल्प्स अ लॉट. फोर्थ थिंग इज रेग्युलर फॉलोअप. इफ यू हॅव एनी डिसीज, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, तर रेग्युलर फॉलोअप घेणं, मेडिसिन वगैरे प्रॉपर घेणं. फिफ्थ इज अवॉइड सेल्फ मेडिकेशन. स्वतःहूनच काही ओव्हर द काउंटर ड्रग्स घ्यायचे नाही, जे पेन किलर घेतात फ्रिक्वेंटली किंवा अँटासिड्स घेतात, ऍसिडिटीचे मेडिसिन खूप फ्रिक्वेंटली घेतात, दर 2 दिवसाला घेतात. डोकं दुखतंय, चला डिस्प्रिन घेतली. पोट दुखतंय, चला लगेच पेन किलर घेतली. कंबर दुखते, लगेच पेन किलर घेतली. हे अवॉइड करा. हे टॉप 5